नमस्कार मित्रांनो, मी तेजस। आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये मल्टिप्लिकेशन बाय 99, 999, 9999 हे पाहणार आहोत। म्हणजेच कोणत्याही संख्येला 99, 999 आणि 9,999 ने कसं गुणतात हे आपण साध्या सोप्या पद्धतीने पाहूया। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। 74 गुणिले 99, 74 मल्टिप्लाइड बाय 99। हे करण्यासाठी आपल्याला साधी सोपी ट्रिक वापरायची आहे। तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण ह्या 74 मधून 1 वजा करतो, म्हणजे 74 मधून 1 मायनस करतो। आपला आन्सर येतं 73। स्टेप 2 मध्ये आपण 99 मधून हे 73 जो काय सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर आले ते नेहमी सबस्ट्रॅक्ट करायचं। म्हणजे 99 मायनस 73, 9 मायनस 3 6, 9 मायनस 7 2। ओके, मग आपलं फायनल आन्सर किती आलं तर 73। फर्स्ट काय लिहायचे 73 लिहायचे आणि नंतर काय लिहायचं 26, म्हणजे 73 26 7326। 74 गुणिले 99चं उत्तर आलं 7326। ओके, आता आपण काही पुढची उदाहरणं पाहूया। त्यामध्ये आपलं पहिलं उदाहरण आहे 482 मल्टिप्लाइड बाय 9999, 482 गुणिले 9,999। तर पहिली स्टेप आपली काय आहे, 482 मधून आपण 1 वजा करतो, म्हणजेच उत्तर येतं 481। 482 मायनस 1, आन्सर इज 481। सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो की 9,999 म्हणजेच 9999 मधून हा जो डिफरन्स आहे जो काय असेल तो आपण सबस्ट्रॅक्ट करतो, म्हणजेच वजा करतो। 9,999 वजा 481, 9 वजा 1 8, 9 वजा 8 1, 9 वजा 4 5 आणि हा 9 इथे काही नसल्यामुळे जसाच्या तसा राहणार। मग आपला ह्या दोघांचा गुणाकार किती आला 4 8 1 9 5 1 8। म्हणजेच बघा एकक दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष, म्हणजेच 40 लाख 48 लाख 19,518, 48,19,518। हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आता पुढचं बघा कसं आहे, 568 गुणिले 999। तर आपली स्टेप एकदम सिंपल आहे। 568 मायनस 1, आन्सर येतं आपलं 567। 568 वजा 1 567। आपण काय करणार, ह्या 999 मधून हा जो डिफरन्स आला 567 तो वजा करणार। उत्तर किती येतं बघा, 9 वजा 7 2, 9 वजा 6 3, 9 वजा 5 4। मग आपलं शेवटचं उत्तर आलं 5 6 7 4 3 2। 999 मायनस 567, आन्सर येतं 432। तर आपण हा फर्स्ट लिहितो आणि हा सेकंड लिहितो। तर आपलं फायनल आन्सर आलं एकक दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र लक्ष 5,67,432, 5,67,432। ओके, आपलं फोर्थ क्वेश्चन आहे 281 मल्टिप्लाइड बाय 99,999। सिंपल आहे। 281 मायनस 1, आन्सर येतं 280। ओके, नंतर सबस्ट्रॅक्शन आपण करणार 99,999 मायनस 280, म्हणजेच 99 वजा 999 वजा 280। तर 9 वजा 0 9, 9 वजा 8 1, 9 वजा 2 7। मग राहिलेले हे 99 जशा तशा आपण लिहिणार। तर आन्सर आलं 99,719। तर आपलं लास्ट आन्सर येतं 289,719, म्हणजेच एकक दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष कोटी 2,80,99,719, 2,80,99,719। तर तुम्ही आता बघितलं असेल की आपण किती साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येला 99 ने किंवा 999 आणि 9,999 ने गुणून आन्सर काढू शकतो, मल्टिप्लाय करून आन्सर काढू शकतो। तर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस घरी केली तर काही क्षणामध्ये तुम्ही ह्याचे आन्सर्स काढू शकता। तर आपल्याला ह्या टेक्निकचा उपयोग आपल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी किंवा BDS परीक्षेसाठी किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षेसाठी होऊ शकतो। तर ह्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी ही आहे की नेहमी हा जो 9,999 आहे त्यापेक्षा ही संख्या लहान असणंच आवश्यक आहे, तरच आपण ह्या पद्धतीने उत्तर काढू शकतो। समजा 742
गुणिले 99 असं जर असेल तर त्यावेळेला ही आपली ट्रिक युजफुल नाही आहे. तर लक्षात घेणं आवश्यक आहे की हा जो तुमचा पहिला जो नंबर आहे मल्टिप्लिकेशनचा तो नेहमी ह्या संख्येपेक्षा लहानच असणं आवश्यक आहे. जर तो मोठा असेल तर ह्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकत नाही. जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.